मॉर्निंग, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी वंदना बोडके निफाडवरून आहे. मी 2020 मध्ये वेलनेस फॅमिलीला जॉईन होते. 2 वर्ष रेग्युलर राहिल्यानंतर मी माझ्या म्हणजे माझ्या मिस्टरांची घटना घडल्यानंतर मला स्वतः होते. मी स्वतःला म्हणजे मी कमजोर समजत होते आणि त्यातल्या त्यात वजन वाढून गेले. 2 वर्ष एका जागेवर असल्यामुळे वजन वाढलं. मायग्रेशनचा त्रास खूप जास्त व्हायचा मला आणि पीसीओडी आणि थायरॉइड पण होतं मला. 2020 मध्ये मी या फॅमिलीला 21 मध्ये फॅमिलीला जॉईन झाले. त्याच्यानंतर 2 वर्ष रेग्युलर केल्यानंतर मी बंद केलं. मला वाटलं माझं वजन कमी झालंय आता, मग मी फिरणं चालू केलं. पहिले फिरत होते मी कंटिन्यू, पण फिरल्यामुळे वजन कमी होत नव्हतं, पण स्थिर राहायचं. मला आनंद वाटायचा फिरायला, खूप लवकर जायची पण झोप होत नव्हती माझी. आता 2023 मध्ये म्हणजे सॉरी 24 मध्ये मागच्या वर्षी परत मी माझ्या मुलाचा प्रॉब्लेम होता फंगल इन्फेक्शनचा, आणि वजन पण माझं वाढलं होतं कारण माझं परत खाणं पिणं सगळ्या गोष्टी चालू झाल्या होत्या. पण मग 2021 मध्ये जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा माझं पीसीओडी, थायरॉइड, वेट लॉस झालं होतं चांगलं. आणि मायग्रेशनचं सगळ्यात महत्वाचं, मला मायग्रेशनचा खूप जास्त त्रास होता. मी झोपेच्या गोळ्या, मला झोप येत नव्हती म्हणून मी झोपेच्या गोळ्या खायचे. 8 महिने मी कंटिन्यू झोपेच्या गोळ्या खात होती. त्याच्यानंतर जेव्हा मी वेलनेस फॅमिलीला जॉईन झाले, मला आपोआप मी वजन कमी झालं आणि मला झोप पण शांत यायला लागली. त्याच्यानंतर आता 24 मध्ये जेव्हा मी जॉईन झाली तेव्हा मुलाचा फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होता, तो पण सॉल्व्ह झाला. आणि माझं स्वतःचं पण वेट लॉस, आणि मी सगळ्यात महत्वाचे हॅपी. सगळ्यात मग एवढे हॅपी झाले ना की मला म्हणजे फॅमिली, वेलनेस फॅमिली आपली स्वतःची फॅमिली. आणि एक दिवस जरी नाही भेटला ठीक आहे, माझ्या सुट्ट्या होतात, पण मग घरात एक लेडीज असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मला जायला लागतं कार्यक्रमांना वगैरे. तरी पण मी पूर्णपणे प्रयत्न करते की कंटिन्यू एक्सरसाइजला म्हणजे करायचीच असं. स्वतः आता मला खूप हॅपी वाटते आणि माझं वजन पण कमी झालंय, मुलाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आता सर. थँक्यू सर. यस यस, याच्यासाठी काय काय न्यूट्रिशन घेतलंय मॅडम? सगळ्यात महत्वाचं हे न्यूट्रिशनमुळे आजही एवढं वर्कआउट केलंय मी. मध्यंतरी माझ्या 10 ते 12 सुट्ट्या झाल्या भाच्याच्या लग्नाला गेल्यामुळं. तरी तिथं पण मी न्यूट्रिशन नेलं होतं, पण नाही घेता आलं कंटिन्यू जास्त. पण मग तिकडनं आल्यानंतर माझ्या 2-3 सुट्ट्या झाल्यानंतर आज एवढं एक वर्कआउट केलं ते फक्त न्यूट्रिशनमुळेच. यासाठी मी फॉर्म्युला 1 घेतला, फॉर्म्युला 2 घेतला. मुलाचा फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होता त्यासाठी मी स्किन बुस्टर आणि मल्टीव्हिटॅमिन घेतलं, फॉर्म्युला 1 प्लस स्किन बुस्टर आणि मल्टीव्हिटॅमिन. पण मग छान रिझल्ट भेटला सर त्याचा पण. त्याला पण खूप सारे डॉक्टर्स म्हणजे डॉक्टरांकडे घेऊन गेले होते, पण डॉक्टरांकडे तात्पुरतं त्याला मेडिसिन घेतल्यानंतर फरक वाटायचा, पण मग परत त्याच्या त्या अंगाला लिचिंग, खाज वगैरे यायची. पण मी 2च महिने ट्रीटमेंट घेतली वेलनेस मधली, म्हटलं स्किन बुस्टर आणि ते घेतलं तर त्याला फरक पडला चांगला. यस यस, नक्कीच नक्कीच, खूप छान मॅडम. यस. तर आपले जे नवीन गेस्ट आहेत, तर जे वेलनेस फॅमिली जॉईन होतात त्यांच्यासाठी काय सांगा मॅडम? तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल आणि लाईफ टाईम मुळात आपल्याला आयुष्य वाढवायचं असेल तर वेलनेस फॅमिली बरोबर 100% राहा. आणि न्यूट्रिशन खरंच खूप छान आहे, जबरदस्त आहे. 80% न्यूट्रिशन आणि 20% एक्सरसाइज कंटिन्यू जर करत राहाल तुम्ही, तर तुम्ही हॅपी लाईफ जगाल, आनंदी जगाल. आणि मुळात म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याची तुम्हाला गरजही पडणार नाही. माझे स्वतःचे डॉक्टरांकडे खूप सारे पैसे जायचे, खूप म्हणजे मी कंटिन्यू, आम्ही दोघांचं पण कंटिन्यू आम्हाला महिन्याला डॉक्टर लागायचा. डॉक्टर पण बोलायचे की तुमचं जेवढं इन्कम आहे तेवढं कदाचित हॉस्पिटलला जात असेल. पण जेव्हापासून मी न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात केली, माझं खूप कमी झालं डॉक्टरांकडे जाणं येणं. कमी म्हटल्यापेक्षा नाहीच आहे, पण हे नॉर्मल जर काही असेल तरच, नाही तर नाही. न्यूट्रिशन घ्या आणि हेल्दी लाईफ जगायची असेल तर 100% तुम्ही वेलनेस फॅमिलीला जॉईन राहा आणि लाईफ टाईम